मित्रांनो, उद्या मोठा बुधवार आहे. कारण उद्या आहे नवीन वर्षाचा पहिला मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो, दिवा अगरबत्ती लावतो 6:30 किंवा 7 वाजेच्या दरम्यान, तेव्हा तुम्हाला संध्याकाळी एक मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र बोलून तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. हा उपाय किंवा हा दिवा लावल्याने पैशाची समस्या आपल्या घरात राहणार नाही. सुख समृद्धी, ऐश्वर्य, शांतता, समाधान आपल्या घरात नांदेल. हा दिवा लक्ष्मीसाठी, लक्ष्मी आगमनासाठी, लक्ष्मीच्या स्वागतासाठी, आपल्या घरात लक्ष्मी यावी, लक्ष्मीचा वास व्हावा, यासाठी आपल्याला हा दिवा मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे. हा दिवा शुद्ध तुपाचा लावला तरी चालेल, तेलाचा लावला तरी चालेल, घरातल्या मुख्य महिलेने लावला तरी चालेल, पुरुषाने लावला तरी चालेल. पण मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी बुधवारच्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळीच लावायचा आहे. जेव्हा देवपूजा कराल तेव्हाच दिवा तयार करायचा. दिवा तयार करून उंबरठ्याकडे घेऊन यायचा आणि उंबरठ्याच्या बाहेर जायचं, म्हणजे घराच्या बाहेर जायचं आणि बाहेरून हा दिवा लावायचा आहे. हा दिवा असा लावायचा की याची जी ज्योत असेल ती बाहेरच्या बाजूने असायला पाहिजे. दिव्याची ज्योत बाहेरच्या बाजूने असायला पाहिजे आणि दिवा मधोमध न लावता, उंबरठ्याच्या मधोमध न लावता, एकतर डाव्या बाजूला लावा तरी चालेल, उजव्या बाजूला लावा तरी चालेल. कोणत्याही डाव्या किंवा उजव्या बाजूला, पण उंबरठ्यावरच ठेवायचा आहे. ही गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दिवा ठेवा आणि दिवा प्रज्वलित करा, पेटवा. पेटवल्यानंतर तुम्ही 11 वेळेस बोला, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, असं 11 वेळेस बोलायचं आहे आणि नमस्कार करून तिथून उठायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला संध्याकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी उंबरठ्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूला, पण मधोमध, पण उंबरठ्यावरच हा दिवा लावायचा आहे. तर नक्की लावा, लक्ष्मी नक्की तुमच्या घरात येईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.